हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. जिथे रुपल काम करत होती तिथेच आज ती कस्टमर म्हणून आली होती. तेवढ्यात समीरही तिथे आला. त्याने दोघांकडे पाहून हलकसं स्मित केलं. त्याच्यासोबत त्याचे एक दोन मित्रही होते. समीर रॉय दिसायला खूपच देखणा आणि आकर्षक होता. तो याच हॉटेलमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करत होता. रुपल त्याच्या गळ्यात पडली. हॅपी बर्थडे समीर. समीरने तिच्याकडे आपल्या गडद नजरेनं पाहिलं आणि थँक्स म्हणत हळूच म्हणाला, इतकं कोरडं विश. रुपल हलक्या आवाजात म्हणाली, सगळे बघतायत. माहीनेही पुढे येत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि गिफ्ट दिलं. समीर स्मित करत म्हणाला, थँक्स माही. रुपलने त्याच्यासाठी खूप महागडं अरेंजमेंट केलं होतं. सगळेजण मजा करू लागले होते. समीरने केक कापला. त्यानंतर डान्स सुरू झाला. रुपल आणि समीर एकमेकांच्या मिठीत हरवले होते. माही टेबलावर बसून सॉफ्ट ड्रिंक पीत सगळं एन्जॉय करत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला. माहीने मेसेज उघडून वाचला. कुठे आहेस तू? मी आलो आहे. हे वाचताच माहीचे हातपाय थंड पडले. तिने लगेच उत्तर टाईप केलं, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आत या. कोपऱ्यात एक छोटा हॉल आहे. तिथे छोटीशी बर्थडे पार्टी सुरू आहे. बाहेर शांतनूने आपली कार पार्क केली आणि ड्रायव्हरला थांबायला सांगून तो आत गेला. त्याने खूप आकर्षक 2 पीस सूट घातला होता. मोठं घड्याळ, नीटनेटके केस आणि गडद निळे डोळे. तो खरंच खूप देखणा दिसत होता. शांतनू रेस्टॉरंटमध्ये नजर फिरवत होता. त्यांच्या नजरा फक्त माहिकाला शोधत होत्या. त्याला एक छोटासा हॉल दिसला आणि तो त्या दिशेने चालू लागला. हॉलमध्ये त्याने पाहिलं, समोर एक मुलगी सेल्फी घेत घेत डान्स करत होती. तिचे लांब सोनेरी केस पाहताच शांतनूला कळलं तीच माहिका होती. तो तिच्याकडे जाऊ लागला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. ती मुलगी मात्र सेल्फी घेण्यात आणि स्वतःमध्येच इतकी गुंग होती की तिला आसपासचं भान नव्हतं. शांतनू मनात म्हणाला, माहिका खूपच विचित्र मुलगी वाटते. स्वतःमध्येच गुंग, पण तिने माझा जीव वाचवला आहे. तिला धन्यवाद देणं माझं कर्तव्य आहे. तो अजून पुढे जाणार इतक्यात समीर पुढे आला आणि त्याने माहिकाला मिठी मारली. शांतनूचे पाय तिथेच थबकले. त्याने नकळत मुठी आवळला. तो मनात विचार करू लागला, इतक्या महिन्यांपासून ती माहिकाची वाट पाहते. तो माहिकाची वाट पाहतोय आणि ती आधीच कोणाच्या तरी सोबत आहे. समीर माहिकाला वारंवार किस करत होता. ते पाहून शांतनू एक पाऊल मागे सरकला. त्याच्या मनात वादळ उठलं. मी इतक्या महिन्यांपासून तिच्यासाठी वेडा झालो होतो. तिच्याबद्दल स्वप्न रंगवत होतो. पण ती तर आधीच शेट. मी तर ठरवलं होतं तिला प्रपोज करेन, तिच्याशी लग्न करेन, पण सगळं संपलं. खरंच मी किती मूर्ख होतो. आय हेट हर. शांतनूने मोठी घट्ट आवळल्या. माहिकाला दुसऱ्यासोबत पाहून त्याच्या मनात राग उसळला होता. पण माहिकापेक्षा त्याला स्वतःवरच राग जास्त येत होता. या नव्या वेदनेला कसं सामोरं जायचं हे त्याला कळत नव्हतं. त्याने वळून बाहेरचा रस्ता धरला आणि हॉटेलमधून निघून गेला. जाताना तो पुटपुटला, आता ना मी या माहिकेला आठवेन ना पुन्हा तिचा चेहरा पाहीन. दरम्यान हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यात माही फोनवर आपल्या आईशी बोलत होती. मम्मी, तुम्ही पैशांची काळजी करू नका. मी व्यवस्था केली आहे. हे ऐकून माहीची आई सीमा चिंतेने म्हणाली, बेटा पण कसं? माही इतके दिवस सीमाच्या प्रश्नांना टाळत होती. पण सीमा सतत पैशांबद्दल विचारत होती. कारण शांतनूने माहीला पहिला हप्ता दिला होता आणि त्यामुळे हॉस्पिटलचे बिल भरणं तिच्यासाठी सोपं झालं होतं. सीमा रागाने म्हणाली, माही मला खरं खरं सांग, इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले? तू काही चुकीचं काम तर करत नाही आहेस ना? माही लगेच म्हणाली, मम्मी अजिबात नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? ट्रस्ट मी.
मी काहीही चुकीचं करत नाही. सीमा पुन्हा म्हणाली. मग मला का सांगत नाहीस की इतके पैसे कुठून आले, ज्याने तू माझ्या उपचाराचा सगळा खर्च उचलते आहेस? माही मनात विचार करू लागली. मी आईला शांतनू जयस्वाल सोबतच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काहीच सांगू शकत नाही. अजून त्यांची तब्येत ठीक नाही. शिवाय ऑपरेशनसाठी त्यांना स्थिर व्हायला किमान 1 महिना लागेल. माहीने घसा खाकरत शांत आवाजात म्हटलं. मम्मी, शांत व्हा. तुमच्यासाठी इतका राग करणं अजिबात योग्य नाही. मी माझ्या ऑफिसमधून पैसे घेतले आहेत. हे ऐकून सीमा, जी थोड्या शांत झाल्या. माहीने फोन ठेवला. तिचं बोलणं खोटंही नव्हतं. काही महिन्यांपूर्वीही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. काही दिवसातच बिल 50,000पर्यंत पोहोचलं होतं. नर्स येऊन माहीला म्हणाली, मॅडम, पेशंटचा डिस्चार्ज होण्यापूर्वी तुम्हाला पूर्ण बिल भरावं लागेल आणि तुम्ही जितका उशीर कराल तितकंच रोजचं बिल वाढत जाईल. माही घाबरून म्हणाली, मी आजच पैशांची व्यवस्था करते. त्याचवेळी माही घराकडे निघाली. तिने आपल्या रूममध्ये जाऊन डिझाईन्सची फाईल घेतली आणि थेट ऑफिसमध्ये पोहोचली. प्रिया त्या डिझाईन्सकडे पाहत म्हणाली, माही, तुझी मेहनत अशी विकू नकोस. माही उदास होत म्हणाली, मॅम, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. प्रियाने तिला थांबायला सांगितलं. काही वेळातच माहीच्या अकाउंटमध्ये 2 लाख रुपये जमा झाले आणि तिने हॉस्पिटलचं बिल भरलं. आत्ताचा काळ. माहीने फोन बंद केला आणि ती परत पार्टीमध्ये आली. तिने आजूबाजूला पाहिलं. समीर आणि रुपल सोडून तिथे कोणीही नव्हतं. ते दोघे एकमेकांना किस करत होते. शांतनूने रुपल आणि समीरला एकत्र पाहिलं होतं आणि त्याला वाटलं होतं की ती माहिका आहे, जिला तो न जाणे किती दिवसांपासून शोधत होता. माहीने रुपलला विचारलं, कोणी आलं होतं का? रुपलने नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही तर. माही विचारात पडली. तो मिस्टेरियस माणूस आला नाही का? आणि तो माझं ब्रेसलेट परत कधी देणार आहे? तिने फोन काढून त्या मिस्टिरियस मॅनला मेसेज करायला सुरुवात केली होती. तेवढ्यात रुपल तिला ओढत तिथून घेऊन गेली. मग ती रुपल आणि समीर खाण्यापिण्यात गुंतले आणि माही लवकरच त्या मिस्टेरियस माणसाबद्दल विसरून एन्जॉय करू लागली. जेसीस क्लब. दरम्यान शांतनू आपल्या क्लबमध्ये पोहोचला होता. त्याने दारू पिणं सुरू केलं. सुनील त्याच्याकडे पाहत पुटपुटला, सर, अशा मुलीची आठवण काढून इतके इमोशनल कसे होऊ शकतात, जिला त्यांनी फक्त एकदाच पाहिलं आहे. पण शांतनूच्या डोक्यात मात्र माहिकाच फिरत होती. तिचा धूसर चेहरा जितका त्याच्या डोळ्यांसमोर यायचा तितकाच तो अधिक पीत होता. त्याच्या मनात वेदनेसोबत रागही भरून आला होता. तो पुटपुटला, मी अशा मुलींसाठी मनात जागा केली जिच्या मनात माझ्यासाठी काहीच जागा नाही. त्याने ग्लासमधला पेक संपवला आणि ग्लास जमिनीवर आपटून तुकडे तुकडे केला. तेवढ्यात सुनील त्याच्याकडे आला आणि म्हणाला, सर, बस करा. तुम्ही आधीच खूप ड्रिंक केली आहे. चला घरी जाऊया. त्याने शांतनूचा हात धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण सुनीलला जाणवलं की शांतनूचं शरीर तापाने पेटलं होतं. त्याने पटकन त्याच्या कपाळाला हात लावला. सुनील घाबरत म्हणाला, सरांना खूप जोराचा ताप आलाय. नशेत शांतनू पुटपुटला, माही, मला माहीची गरज आहे. माहीचं घर. पार्टी संपल्यानंतर रुपल आपल्या फ्लॅटवर निघून गेली आणि माही आपल्या बेडवर येऊन पडली. ती खूप थकली होती. मोबाईल पाहत असताना अचानक तिला पुन्हा त्या मिस्टेरियस माणसाची आठवण झाली. ती पुटपुटली,
तो मिस्टेरियस माणूस आज रेस्टॉरंटमध्ये भेटायला का आला नाही? अचानक माही दचकून उठून बसली. असं तर नाही ना की तो मला भेटायला रेस्टॉरंटमध्ये आला असेल, पण मी त्याला ओळखलंच नसेल. मी तर मित्रांसोबत एन्जॉय करण्यात गुंग होते. कुठे त्या दरम्यान कदाचित तो येऊन गेला असेल. काय माहिती, त्याने कॉल किंवा मेसेज केला असेल, पण माझं लक्षच गेलं नाही. माहीने मेसेजेस आणि कॉल लिस्ट तपासली, पण त्या रहस्यमय माणसाकडून कोणताही कॉल किंवा मेसेज आलेला नव्हता. असं वाटतंय की तो आलाच नाही. कमाल आहे. स्वतःच मला भेटायचं म्हणत होता, पण मला माझं ब्रेसलेट परत हवं आहे. मला त्या माणसाला भेटलंच पाहिजे. ती त्या रहस्यमय माणसाला मेसेज करणार इतक्यात तिचा दुसरा फोन वाजू लागला. तिने पटकन फोन उचलला आणि पाहिलं तर सुनीलचा कॉल होता. माहीने डोकं हलवत पुटपुटली, आता शांतनू सरांचा असिस्टंट मला का फोन करत आहे? जेव्हा जेव्हा शांतनू सरांना मला काही सांगायचं असतं तेव्हा तू यालाच पुढे करतात. ते स्वतः कधी माझ्याशी बोलू शकत नाहीत का? कमाल आहे. माहीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिला ठाऊक होतं की तिचं आणि शांतनूचं नातं तात्पुरतं आहे, तरीही ती त्याच्याकडून अशा अपेक्षा करत होती. तिने खोल श्वास घेत कॉल उचलला. हॅलो. तिचा आवाज ऐकता सुनील म्हणाला, माही मॅडम, कृपया लवकर शांतनू सरांच्या अपार्टमेंटमध्ये या. त्यांना खूप जोराचा ताप आला आहे. हे ऐकताच माही घाबरली. ती घाईघाईने म्हणाली, काय ताप? सुनील काळजीच्या स्वरात म्हणाला, त्यांची काळजी घेणारं दुसरं कोणी नाही. तुम्ही येऊन त्यांच्या सोबत राहा. माहीने तत्काळ उत्तर दिलं, ठीक आहे, मी लगेच येते. माहीने पटकन कपडे बदलले, मोबाईल आणि पर्स घेतली आणि शांतनूच्या घरी निघाली. तिला शक्य तितक्या लवकर त्याच्यापर्यंत पोहोचायचं होतं, कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. शांतनूचं अपार्टमेंट. 1 तासात ती शांतनूच्या घरी पोहोचली. खोलीत प्रवेश करताच तिने पाहिलं की सुनील शांतनूच्या बाजूला बसलेला होता. शांतनू बेडच्या अगदी मधोमध झोपला होता. तिला पाहताच सुनील म्हणाला, बरं झालं तुम्ही आलात. शांतनू सर कसे आहेत? माहीने विचारलं. सुनील म्हणाला, मी त्यांना औषध दिलं आहे. ताप उतरायला हवा, पण कृपया तुम्ही त्यांची काळजी घ्या. ताप आला की सरांचा मूड खूप चिडचिडा होतो, त्यामुळे त्यांना राग येणार नाही याची काळजी घ्या. हे ऐकून माही थोडी चिंतित झाली. ती मनात म्हणाली, मी शांतनू सरांना कसं सांभाळणार? काहीच समजत नाही. आणि वरून हा सुनील मला घाबरवतोय. सुनील उठत म्हणाला, मी निघतो. काही लागलं तर मला कॉल करा. थँक्स सुनीलजी. सुनील तिथून निघून गेला. आता माही आणि तिचा विचित्र नवरा शांतनू दोघेच खोलीत एकटे होते. तिने शांतनूकडे पाहिलं. त्याचं डोकं बेडला टेकलेलं होतं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्या डोक्याला बेड लागतोय, काहीतरी कर. माही लगेच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या डोक्याखाली उशी ठेवली. माझं डोकं थोडं दुखतंय, शांतनूने पुढची तक्रार केली. माही घाबरत म्हणाली, सॉरी, माझ्या लक्षात आलं नाही. तुम्ही काही न खाता औषध घेतलं आहे. मी सूप घेऊन येते. असं म्हणत माही बाहेर गेली. शांतनू तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. तो मनात विचार करू लागला, माही माझ्या जवळ येण्यापासून इतकी का कचरते? कदाचित ती विसरली आहे की आता आपण दोघं नवरा बायको आहोत. आपलं कोर्ट मॅरेज झालं आहे. शांतनूला स्पष्ट जाणवत होतं की माही त्याच्या आसपास स्वतःला कम्फर्टेबल वाटत नाही. ही गोष्ट त्याला चिडवत होती. तो मनात म्हणाला, कुठे माहीच्या मनात दुसरंच कोणी आहे का? जिथे प्रत्येक मुलगी त्याच्या जवळ यायला उत्सुक असायची, त्याच्यासोबत राहायला तयार असायची, तिथे माहीवर त्याच्या ओळखीचा काहीही परिणाम होत नव्हता. तिने पैशांसाठी त्याच्याशी लग्न केलं होतं, पण तिला शांतनूत अजिबात रस नव्हता. काय माहीच्या मनात रोनित तर नाही ना?
शांतनूच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते. इतक्यात माही परत आली. तिच्या हातात ट्रे होती. त्यावर सूपचा बाऊल ठेवलेला होता. शांतनूजी, तुम्ही हे सूप प्या. तुमचं डोकेदुखी कमी होईल. शांतनूने सूपकडे पाहत तुसड्या आवाजात म्हटलं. मला नको आहे. हे इथून घेऊन जा. तुम्ही लहान मुलांसारखी हट्टीपणा का करत आहात? शांतनू सर, शांतपणे सूप प्या, नाहीतर तुमचा ताप कसा उतरेल? तिने सूपची ट्रे टेबलावर ठेवली आणि शांतनूला आधार देत आरामात बसवलं. मग ती त्याच्या जवळ बसली. ट्रे उचलून हातात घेतली आणि चमच्यात सूप भरून हलकेच फुंकर मारत शांतनूकडे पुढे केले. प्या, माहीने आग्रहानं म्हटलं. शांतनूने सूपकडे आणि मग माहीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो सूप पिण्यास कचरू लागला. माही त्या क्षणी आपल्या सुंदर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. शांतनूचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याची नजर माहीवर खिळून राहिली. माहीने त्याला अक्षरशः जबरदस्तीने सूप पाजायला सुरुवात केली. प्रत्येक चमच्यासोबत त्याचे मन माहीकडे अधिक मऊ होत चालले होते. माहीचे पूर्ण लक्ष शांतनूला सूप पाजण्यातच होते. माझ्याकडे पाहण्यापेक्षा सूप पिण्यावर लक्ष द्या. शांतनू सर, इतक्यात सूपचा एक थेंब शांतनूच्या हनुवटीवर पडला. माहीने लगेच टिशू उचलला आणि त्याच्या खूप जवळ येऊन त्याच्या चेहऱ्यावरचे सूप पुसू लागली. हे शांतनूला थोडं विचित्र वाटलं. त्याने माहीचा हात पकडत विचारलं, हे तू काय करतेस माही? काय करण्याचा प्रयत्न करतेस? माही त्याच्या अचानक बदललेल्या मूडमुळे थोडी दचकली, पण धीर करून ती म्हणाली, मी फक्त तुम्हाला सूप पाजते आणि काही नाही. तुम्ही स्वतः प्यायलात तर कदाचित मला हे सगळं करावंच लागलं नसतं. क्षणभरापूर्वी माही जवळ आल्याने शांतनूच्या मनात उमललेली रोमॅन्टिक भावना अचानक बदलली. तुझा हात खूप थंड आहे माही. माहीने त्याच्या गालाला हात लावला आणि ती पुटपुटली. यांना अजूनही बराच ताप आहे. शांतनूकडे पाहत, आता तुम्ही शांतपणे आडवे व्हा. मी लगेच पाण्याची पट्टी ठेवते, म्हणजे तुमचा ताप कमी होईल. शांतनूने माहीकडे एकटक पाहिलं. आयुष्यभर फक्त आदेश देणारा शांतनू आज माहीचे म्हणणे मान्य करायला भाग पडला. तिचे भाव पाहून त्याने शांतपणे आडवे होणेच योग्य समजले. माही पटकन किचनमध्ये गेली आणि थंड पाणी व एक टॉवेल घेऊन आली. तिने टॉवेल भिजवून शांतनूच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केली. माहीच्या मऊ हातांचा स्पर्श त्याला खूप दिलासा देत होता. त्याच्या डोक्याचा त्रास कमी झाला आणि तो हळूहळू गाढ झोपेत गेला. माही ही खूप थकली होती. ती त्याच्या शेजारी आडवी झाली आणि गाढ झोपेत हरवली. पुढची सकाळ. दुसऱ्या दिवशी शांतनूची झोप उघडली. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. हलकी ऊन पसरली होती. त्याने अंग ताणलं आणि त्याची नजर आपल्या अगदी जवळ झोपलेल्या माहीवर पडली. तिला इतक्या जवळ पाहून त्याचं हृदय धडधडू लागलं. जणू एक ठोका चुकलाच. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. त्याला अजूनही माहिती नव्हतं की माहीच ती माहिका आहे जिने कधीतरी त्याचा जीव वाचवला होता. माहीची ऊब त्याला जाणवत होती. शांतनूला तिला स्पर्श करावासा वाटू लागला. तो हळूहळू तिच्या जवळ झुकला. त्याने आपला हात माहीच्या गालाजवळ नेला. मला काय होतंय कळत नाही. माही इतकी सुंदर आहे की तिच्याकडे फक्त पाहतच राहावंसं वाटतं. त्याचा हात तिच्या मऊ सुंदर गालांपर्यंत पोहोचला. त्याच्या बोटांनी प्रेमळ स्पर्श केला. तिचे ओठ हलकेसे उघडे होते. शांतनूने आपले ओठ दातांमध्ये दाबले. जणू तिच्या गुलाबी ओठांना चुंबन द्यायची ओठ त्याला लागली होती. तो खूप जवळ गेला. त्याचे ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ आले. इतक्यात माहीने डोळे उघडले. दोघांची नजरानजर झाली. शांतनू सर, माहीने त्याला इतक्या जवळ पाहून म्हटलं. शांतनूला अचानक अवघडल्यासारखं झालं. मी काय करणार होतो? माहीला कळलं तर नाही ना की मी तिला किस करणार होतो.
माहीचे गाल त्याच्या जवळतीने लाल झाले होते. ते बुडबुडले, मी शांतनू सरांच्या इतक्या जवळ कशी झोपले? मला तर कळलंच नाही. शांतनू लगेचच माहीपासून दूर झाला. माही उठून बसली. सॉरी, मी तुमच्या इतक्या जवळ येऊन झोपले. मला खरंच कळलं नाही. तुमच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये यायचा माझा अजिबात हेतू नव्हता. सॉरी. शांतनू माही जवळ झोपले होते याचं अजिबात वाईट वाटलं नाही, कारण त्यांचं लग्न झालेलंच होतं. पण माही जे बोलत होती त्याचं मात्र शांतनूला नक्कीच वाईट वाटत होतं. माही, रिलॅक्स. तू असं बोलते जणू माझ्याजवळ झोपून तू खूप मोठी चूक केली आहेस. आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी असं कुठलाही क्लॉज टाकलेला नाही की आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. माही म्हणाली, तरीही सॉरी. मला असं एकदा नीट ऐकून घे. आपण नवरा बायको आहोत. आपण एका बेडवर झोपू शकतो आणि त्यासाठी तुला सॉरी म्हणायची अजिबात गरज नाही. असं म्हणत शांतनू बेडवरून वळला आणि दुसऱ्या बाजूने खाली उतरला. माही काही बोलायच्या आतच त्याने पटकन आदेश देत म्हटलं, मला खूप भूक लागली आहे. जाऊन ब्रेकफास्ट बनव. तो सरळ वॉशरूममध्ये गेला आणि त्याने जोरात दरवाजा बंद केला. दरवाजा बंद करण्याच्या आवाजातच त्याचा राग स्पष्ट जाणवत होता. माहीने त्याचं वागणं पाहून ओठ वाकवले. ते पुटपुटले, मी रात्रभर शांतनुजींची इतकी काळजी घेत बसले, इथेच राहिले. त्यासाठी मला थँक्स तरी म्हणू शकत नाही का? उलट इतकं रागाने बोलतायत, यांचं काही कळतच नाही. माही ही रागाने पाय आपटत बाहेर निघून गेली. काही वेळाने शांतनू वॉशरूममधून बाहेर आला आणि त्याने कपाटातून कपडे बदलले आणि हातात रोलेक्सची घड्याळ घातली. पांढऱ्या रंगाचा शर्ट, हलक्या गुलाबी रंगाचा 2 पीस सूट आणि पांढरे शूज. तो पूर्णपणे तयार झाला. त्याने स्वतःवर कोलोन स्प्रे केला आणि बाहेर आला. खाली माहीने ब्रेकफास्ट तयार करून ठेवला होता. तिने नोकराला सगळं टेबलावर ठेवायला लावलं. रमेश, हे सगळं टेबलावर लाव. शांतनूच्या पावलांचा आवाज ऐकून माहीने वर पाहिलं. शांतनू समोरून चालत येत होता. त्या क्षणी तो हँडसम दिसत होता की माहीची नजर त्याच्यावर खिळूनच राहिली. ती मनातच म्हणाली, हा इतका हँडसम आहे? खरंच हा आता माझा नवरा आहे? मला तर अजिबात विश्वास बसत नाही. शांतनूचं रुंद छाती आणि मजबूत खांदे माहीचं मन जिंकत होते. त्याच्या उंचीला साजेसं सगळं व्यक्तिमत्व अगदी परफेक्ट दिसत होतं. त्याच्यात एक वेगळंच आकर्षण होतं जे माहीला त्याच्याकडे खेचत होतं. माही जितकी त्याच्याकडे पाहत होती तितके तिचे गाल टोमॅटोप्रमाणे लाल होत होते. तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. शांतनूला जाणवलं की माही सतत त्याच्याकडे पाहते आहे. मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने खुर्ची ओढली आणि स्टाईलमध्ये बसला. माही अजूनही त्याच्याकडे पाहतच होती. ती त्याला ब्रेकफास्ट सर्व करू लागली. त्याच्या कोलोनचा सुगंधही खोलीत दरवळत होता. माही मनात म्हणाली, याचा सुगंध किती छान आहे. मला पुरेसं पाहून झालं असेल तर मला ज्यूस पास कर. माही. शांतनूच्या आवाजाने खोलीतील शांतता भंगली. त्याच्या आवाजाने माही जणू एखाद्या सुंदर स्वप्नातून बाहेर आली. ती पटकन म्हणाली, ओ सॉरी. तिने ज्यूसचा जग त्याच्याकडे दिला. शांतनूने तिच्याकडे पाहिलं आणि बसण्याचा इशारा करत म्हणाला, आता माझ्यासोबत बसून ब्रेकफास्ट कर. माहीने विचारलं, आजही तुम्ही ऑफिसला जाणार आहात का? शांतनू सर. शांतनू म्हणाला, हो का? माही थोड्या अडखळत्या आवाजात म्हणाली, काल रात्री तुमची तब्येत इतकी खराब होती. आज तरी तुम्ही थोडा आराम केला पाहिजे. शांतनूने नकारार्थी मान हलवली. नाही, माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. पण तू ब्रेकफास्ट का करत नाही आहेस? माही म्हणाली, मला ऑफिसला उशीर होतोय, त्यामुळे मला निघावंच लागेल. माही पर्स उचलून जायला निघाली. तेवढ्यात शांतनूने तिचा हात पकडला. आधी माझं एक काम कर, तो नेहमीच्या कडक आवाजात म्हणाला. माहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, जी? माझ्या रूममधून माझा मोबाईल घेऊन ये. माहीने मान हलवली.
ती परत शांतनूच्या रूममध्ये गेली आणि चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला, जो तिनेच काल रात्री लावला होता. ती पटकन बाहेर आली आणि मोबाईल त्याच्याकडे देत म्हणाली, हा तुमचा मोबाईल. मी काल रात्री चार्ज लावला होता, पण तुमच्या मोबाईलमध्ये मी काहीही पाहिलेलं नाही. मी निघते. पण पुन्हा एकदा शांतनूने माहीचा हात पकडला. माही त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली, जी, माझा ड्रायव्हर तुला तुझ्या ऑफिसला सोडून देईल. शांतनू म्हणाला. माहीने नकार देत उत्तर दिलं, मला आधी कपडे बदलण्यासाठी घरीही जायचं आहे. शांतनू शांतपणे म्हणाला, मग इथेच बदल, फ्रेश होऊन घे. माही थोडी संकोचून म्हणाली, पण माझ्याकडे इथे कपडे नाहीत. शांतनू सर. क्षणभर त्याच्याकडे पाहून ती हळूच म्हणाली, जी, आणि त्याच्या समोर बसून नाश्ता करू लागली. तेवढ्यात शांतनूने फोन काढून कोणाला तरी कॉल केला. सुनील, तुला माझं एक काम करायचं आहे. माही आश्चर्याने शांतनूकडे पाहू लागली. सर, आता त्याला कोणतं काम देत आहेत? ती मनात म्हणाली. शांतनू पुढे म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता माहीसाठी फॉर्मल आउटफिट्स हवे आहेत. सुनील अडखळत म्हणाला, सर, इतक्या लवकर? आय वॉन्ट टू देम नाव. तुला याचं कामाचे पैसे मिळतात, समजलंस? हे ऐकून माहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. शांतनूने कॉल कट करून तिच्याकडे पाहत विचारलं, असं काय पाहतेस? माहीने घाबरून नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा नाश्ता करू लागली. शांतनूने सांगितल्याप्रमाणेच काही वेळात सुनीलने माहीसाठी कपड्यांची व्यवस्था केली. शांतनू म्हणाला, आता तू रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ शकतेस. माहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत तिला स्वतःसाठी एक वेगळीच मृदुता दिसली. ती आत गेली आणि बेडवर ठेवलेले कपडे पाहून थक्क झाली. शांतनूने 50पेक्षा जास्त आउटफिट्स मागवले होते आणि सगळे अत्यंत महागडे होते. माही मनात विचार करू लागली, मी इतके महाग कपडे घालून ऑफिसला गेले तर सगळे काय विचार करतील, आणि शांतनूला माझी साईज कसं काय माहिती? हा विचार करताच ती हलकीशी लाजली. फ्रेश होऊन तिने एक फॉर्मल आउटफिट घातला, पण टॉपची मागची झीप बंद होत नव्हती. तेवढ्यात तिला पाठीवर थंड हाताचा स्पर्श जाणवला. ती दचकून मागे वळली. समोर शांतनू उभा होता. त्याचे हात तिच्या गोऱ्या पाठीवरून अलगद फिरू लागले आणि माहीच्या अंगावर शहारे आले. त्याने तिच्या पाठीवर हलकेच ओठ टेकवले. माहीच्या हृदयाची धडधड वाढली. तू माझी बायको आहेस, त्यामुळे तुझ्यावर माझा इतका हक्क तर आहे, शांतनू हळू आवाजात म्हणाला. त्याने तिच्या टॉपची झीप सावकाश वर ओढली आणि स्वतःला सावरत तो तिथून बाहेर निघून गेला. माही काही क्षण स्तब्ध उभी राहिली. बाहेर येऊन तिने पाहिलं तर शांतनू तिथे नव्हता. हे कुठे गेले? ती म्हणाली. रमेश उतरला, सर, तर निघून गेले. हे ऐकून माहीचा चेहरा उतरला, कारण तिला स्वतः त्याला धन्यवाद द्यायचे होते. तिने पटकन पर्स उचलली आणि ऑफिससाठी निघाली. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. थोड्याच वेळात शांतनूच्या ड्रायव्हरने माहीला ऑफिसमध्ये सोडलं. तिला पाहताच प्रिया म्हणाली, माही, तू कुठे होतीस? रोनी सर केव्हापासून तुला शोधत आहेत. ते तुझ्याबद्दलच विचारत होते. माहीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. रोनित आधीच ऑफिसमध्ये आला होता आणि तो तिच्याबद्दल का विचारत होता? तिने घसा खा करत प्रियाला विचारलं, सर, माझ्याबद्दल का विचारत होते? प्रिया खांदे उडवत म्हणाली, मला नाही माहिती. तू आज जाऊन स्वतःच विचार. माहीने मान हलवली आणि रोनितच्या केबिनकडे निघाली. दरम्यान नमिता मनात विचार करू लागली. सरने हिला अचानक का बोलावलं आहे? डेव्हिल स्माईल देत. कुठे हिला? ऑफिसमधून बाहेर काढणार तर नाही ना? ही बातमी मला अरू मॅडमना सांगायलाच हवी. नमिता पटकन अरूच्या केबिनमध्ये पोहोचली आणि म्हणाली, अरू मॅडम,
असं वाटतंय की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अरुने लॅपटॉपवरून नजर न हटवता विचारलं. काय म्हणायचं आहे तुला? नमिता हसत म्हणाली. तुम्हाला ना माहीने हे ऑफिस सोडून जावं असंच वाटत होतं ना? हे ऐकून अरुने दचकून तिच्याकडे पाहिलं. आर यू सिरियस? नमिताने मान डोलावत उत्तर दिलं. बिलकुल. मी आत्ताच ऐकलंय की रोनित सरांनी माहीला तातडीने आपल्या केबिनमध्ये बोलावलं आहे. वाटतंय सर काहीतरी कारणावरून तिच्यावर खूप नाराज आहेत. नाहीतर यावेळी रोनित सर कधीच कोणाला केबिनमध्ये बोलावत नाहीत. आरू विचार करत म्हणाली. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता मलाही तसंच वाटायला लागलं आहे. रोनितच्या कॅबिनमध्ये माही रोनित समोर उभी होती. रोनितने तिच्यासमोर एक फाईल ठेवत म्हटलं, हे डिझाईन्स आपल्या चीफ डिझायनरने तयार केलं आहे. तू घेऊन मिस्टर शांतनू जयस्वाल यांच्याकडे जा. काय? माही दचकून म्हणाली. मी तिथे जाऊ? रोनित म्हणाला, हो. मला सकाळी त्यांचा कॉल आला होता. त्यांना हे डिझाईन्स आजच पाहायचे आहेत आणि आज त्यांची अंतरा शर्मासोबत अर्जंट मीटिंग आहे. म्हणून तुला आत्ताच कादंबरी इंडस्ट्रीजमध्ये जावं लागेल. शांतनू समोर जाण्याने माही आधीच खूप घाबरायची आणि आता पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायचं. तिची तर अक्षरशः घाबरगुंडी उडाली. क्षणभर तिचा श्वासही अडखळला. मग तिचं लक्ष अंतराकडे गेलं, जिच्यासोबत ती काम करू इच्छित होती. जी, मी आत्ताच जाते. रोनी तिच्याकडेच पाहत होता. फाईल देताना त्याचा हात माहीच्या हाताला स्पर्श झाला आणि रोनीच्या अंगावर शहारा आला. तो हलक्या आवाजात म्हणाला, परत आल्यावर माझ्यासोबत लंच करशील? माहीने मान हलवली. मम्मी निघते. रोनितला अचानक शांतनूचे शब्द आठवले होते. मला तुमच्या ऑफिसमध्ये माहीशिवाय कुणावरही विश्वास नाही. माही गेल्यावर तो विचार करू लागला. शांतनूने खास माहीबद्दलच असं का म्हटलं? त्याला माहीमध्ये काही इंटरेस्ट तर नाही ना? रोनितला माहीबद्दल आधीपासूनच आकर्षण होतं. तो तिला आपलं प्रेम व्यक्त करायचा विचार करत होता. पण आता शांतनूमुळे त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. कॅबिनच्या बाहेर येताच माहीने सुटकेचा निश्वास सोडला. तिचा चेहरा पाहून नमिताला समजलं की सगळं ठीक आहे. ही तर इथेच चिकटून बसली होती. नमिता मनातच म्हणाली. माही कॉरिडॉरमधून बाहेर पडून ऑफिसमधून निघून गेली. तेवढ्यात अरू आपल्या केबिनमधून बाहेर येऊन रोनितच्या केबिनमध्ये शिरली. रोनितने तिच्याकडे पाहत विचारलं, मी तुला बोलावलं नव्हतं. अरू त्याच्या जवळ येत त्याच्यावर झुकत म्हणाली, मी माझ्या मंगेतरच्या केबिनमध्ये न बोलवता येऊ शकत नाही का? दोघेही एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. रोनितने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला हलकं मागे सारत म्हणाला, आपलं लग्न हे फक्त बिझनेस डील आहे. यापेक्षा जास्त काही नाही. हे तुला चांगलं माहिती आहे. आरू रागाने म्हणाली, पण आपलं नातं चांगलं होऊ शकतं. मी इतकं सगळं करू शकते तर तू का नाही करू शकत? रोनित संतापून म्हणाला, कारण मला तू आवडत नाहीस. आरू जोरात ओरडली. हो, कारण तुझ्या मनात आणि डोक्यात तर माही आहे, जी तुझ्या मेलेल्या गर्लफ्रेंड इरासारखी दिसते. माही म्हणजे इराची एक स्वस्त कॉपी आहे, बस. रोनीचा संतापणावर झाला. तोही ओरडला, गेट आऊट. आरू तिथून संतापाने निघून गेली. आपल्या कॅबिनमध्ये जाऊन तिने टेबलवरील सगळे सामान फेकून दिलं आणि संतापाने म्हणाली, त्या माहीला मी या ऑफिसमधून आणि रोनितच्या आयुष्यातून काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. कादंबरी इंडस्ट्रीज. दरम्यान माहीची कॅब शांतनूच्या ऑफिसपाशी पोहोचली होती.
बाहेर उतरून तिने आधी आपले कपडे नीट केले आणि आत गेली. रिसेप्शनवर जाऊन ती म्हणाली, मॅम, मी राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग मधून आले आहे. मला शांतनू जयस्वाल सरांना ही फाईल द्यायची आहे. रिसेप्शनिस्टने माहीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. फॉर्मल कपड्यांमध्ये माही खूप स्मार्ट दिसत होती. ती म्हणाली, तुम्ही या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर जा. सर तुमची वाट पाहत आहेत. धडधडत्या हृदयाने माहीने लिफ्टमध्ये पाऊल टाकलं आणि टॉप फ्लोअरचं बटन दाबलं. तिथे पोहोचून तिने शांतनूच्या केबिनकडे दरवाजावर टकटक झाली. शांतनूने आपल्या कठोर आवाजात म्हटलं, कम इन. माहीने हलक्या घाबरट पावलांनी त्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला. शांतनूने स्क्रीनवरून नजर हटवून माहीकडे पाहिलं. गुड आफ्टरनून सर. शांतनूने थंड नजरेने माहीकडे पाहिलं. माहीने केबिनकडे नजर फिरवली. केबिन खूप मोठं होतं. समोर काचेची भिंत होती, ज्यातून बाहेरच्या इमारती दिसत होत्या. मोठं टेबल, त्यावर ठेवलेला संगणक आणि समोर शांतनूची मोठी खुर्ची. त्या केबिनमध्ये बसलेला शांतनू एखाद्या राजापेक्षा कमी वाटत नव्हता. माही आणि शांतनू दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. माहीने फाईल शांतनूच्या टेबलावर ठेवत म्हटलं, हे फाईल तुम्ही मागवली होती सर. बस. माही आश्चर्याने म्हणाली, काय सर, तुला एक गोष्ट दोनदा ऐकू येते का? मी म्हणालो, बस. शांतनूने आदेश देत म्हटलं. माही पटकन समोरच्या खुर्चीवर बसली. थँक्यू. शांतनू फाईल पाहू लागला. त्याने माहीकडे पाहत म्हटलं, डिझाईन्स थोड्या डिसबॅलन्स्ड वाटत आहेत. माहीने फक्त होकारार्थी मान हलवली. हो सर, यात काही कमतरता आहे. शांतनूने आश्चर्याने विचारलं, तुला डिझाईन्सबद्दल माहिती आहे? माही म्हणाली, हो सर, मला एक ब्लॅक शीट मिळेल का? शांतनूने तिच्यासमोर एक पांढरी शीट ठेवली. माहीने पटकन समोरचा पेन उचलला आणि त्या शीटवर काहीतरी काढू लागली. शांतनू माहीकडे पाहून आश्चर्यचकित झाला. काही क्षणातच त्या शीटवर एक अप्रतिम डिझाईन उमटलं. ते पाहून शांतनूच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. माही इतकं सुंदर काम करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. शांतनूने विचारलं, हे सगळं तुला कसं येतं? माही म्हणाली, मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता, पण मला तो मध्येच सोडावा लागला. शांतनूने विचारलं, का? काही वैयक्तिक कारणांमुळे. शांतनू म्हणाला, तू तुझं टॅलेंट असंच वाया जाऊ देऊ नकोस, त्याला पुढे ने. माही आश्चर्याने म्हणाली, खरंच तुम्हाला असं वाटतं की मी ते करू शकते? शांतनू म्हणाला, तुझं हे डिझाईन फाईलमधल्यापेक्षा खूप चांगलं आहे. माही आनंदाने म्हणाली, थँक्यू सर. तुम्ही इतकं म्हटलंत माझ्यासाठी तेच खूप आहे. मला माहिती आहे की या प्रोजेक्टवर अंतरा मॅडम काम करणार आहेत. मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे, तर तुम्ही मला यात मदत करू शकता का? माही हे सगळं एका दमात बोलून गेली. शांतनू तिच्याकडे एकटक पाहत होता. तिचे केस गालांवर येत होते आणि तिचे सुंदर डोळे त्याच्याकडे पाहत होते. शांतनू म्हणाला, नक्की, पण त्याआधी मला तुझं काम पाहायचं आहे. तू काही डिझाईन्स बनवून मला दे. मी ते अंतरा शर्मा यांना दाखवेन. त्या इम्प्रेस झाल्या तर कदाचित त्या तुला त्यांची असिस्टंट बनवतील. माही म्हणाली, नक्की, मी तुम्हाला स्केचेस बनवून देते. मी आत्ता जाऊ का? शांतनूने होकारार्थी मान हलवली. माही निघू लागली. तेवढ्या शांतनू म्हणाला, माही. माही वळून त्याच्याकडे पाहू लागली. शांतनू तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्यासोबत घरी चल. माही आश्चर्याने म्हणाली, का? तुझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू घरी एकटी राहतेस. अशा परिस्थितीत तू माझ्या अपार्टमेंटमध्ये राहू शकतेस. माहीने नकारार्थी मान हलवली. तेव्हा शांतनू म्हणाला,
मी विचारलं नाही, आदेश दिला आहे. आणि तसंही पत्नी आपल्या नवऱ्यासोबतच राहिली तर छान दिसतं. आपलं लग्न झालं आहे. आपण लिव्ह इनमध्ये राहत नाही आहोत. माही शांतनू एका मागोमाग एक धक्के देत होता. पण माहीकडे त्याचं म्हणणं मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. जी शांतपणे पुढचा आदेश दिला. मला आज रात्री रमेशच्या नाही तर तुझ्या हातचं बनलेलं जेवण खायचं आहे. माही हळू आवाजात म्हणाली. ओके सर, मग आज तू माझ्यासोबतच घरी चल. ऑफिसमध्ये फोन करून सांग की तू उद्या ऑफिसला येशील. हे ऐकताच माही पटकन म्हणाली, पण सर, इट्स अन ऑर्डर आणि अजून आपली सुहागरात बाकी आहे. हे ऐकताच माहीच्या चेहऱ्यावर लाली पसरली. माही काही बोलण्याआधी शांतनूने तिचं वाक्य तोडलं. माही बाहेर कॉरिडॉरमध्ये जाऊन प्रियाला फोन करून सांगितलं की तिने फाईल दिली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी ऑफिसला येणार आहे. माही बाहेरच कॉरिडॉरमध्ये बसून शांतनू कामातून मोकळा होण्याची वाट पाहू लागली. तिची नजर सतत शांतनूकडेच लागलेली होती. काम करतानाही तो तितकाच हँडसम दिसत होता जितका इतर वेळी. ती जितकं त्याच्याकडे पाहत होती तितकं तिचं मन भरत नव्हतं. थोड्या वेळाने शांतनू कामातून मोकळा झाला. त्याने उरलेलं काम सुनीलला समजावलं आणि माहीकडे येत तिच्यासमोर हात पुढे करत म्हणाला, तर निघूया. माहीने लाजतच आपला हात त्याच्या हातात ठेवला. शांतनूने हलकेच तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. माही मनात विचार करू लागली, अचानक शांतनू सरांना काय झाले? यांना तर माझ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, मग आता अचानक काय बदललं? आता मला असंच पाहत राहणार आहेस की चालणारही आहेस? शांतनूने विचारलं. माहीने घसा खाकरला आणि त्याच्यासोबत चालू लागले. संपूर्ण ऑफिस त्याच्याकडे पाहत होतं. तेवढ्यात समोरून कोल्ड्रिंक पीत विराट येताना दिसला. माहीला शांतनूसोबत पाहून तो म्हणाला, हॅलो. शांतनू थांबत म्हणाला, माही, हा माझा जिवलग मित्र विराट. विराटकडे पाहत, आणि ही आहे माही, शांतनू जयस्वाल. हे ऐकताच विराटच्या तोंडातून सॉफ्ट ड्रिंक जवळजवळ बाहेरच पडलं. शी इज युअर वाईफ? शांतनू शांतपणे म्हणाला. यू हार्ड इट? विराटने घसा साफ करत म्हटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. शांतनूच्या कानात हळूच, मला तुझ्याशी बोलायचं आहे. शांतनूने भुवया उंचावत विचारलं, काय? तुला माहिती आहे? शांतनू माहीकडे वळून म्हणाला, माही, तू घरी जा. ड्रायव्हर तुला सोडेल. मी क्लबला जातो. माहीने विराटला हलकीशी स्माईल दिली आणि ती तिथून निघून गेली. जेसीस क्लब. काही वेळातच शांतनू आणि विराट क्लबच्या प्रायव्हेट चेंबरमध्ये बसले होते. विराट चिडून म्हणाला, हे काय आहे सगळं? तू लग्न केलंस आणि मला सांगायलाही जरुरी समजलं नाहीस? शांतनूने ड्रिंकचा घोट घेत शांतपणे उत्तर दिलं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, काही स्पेशल नाही. मी हे लग्न फक्त दादीजींसाठी केलं आहे. ओ, म्हणजे दादाजींना माहिती आहे? शांतनूने नकारार्थी मान हलवली. विराट तोंड वाकडं करत म्हणाला, किमान मला तरी विटनेस बनवलं असतंस. शांतनू हसू लागला. पण मुलगी चांगली आहे, विराट म्हणाला. शांतनूने मान डोलावली. विराटने विचारलं, त्या मिहिकाचं काय झालं? शांतनूच्या चेहऱ्यावर गंभीर रेषा उमटल्या. त्याने घडलेलं सगळं विराटला सांगितलं. विराटच्या ओठांवर हलकी स्मित रेषा उमटली. शांतनूने त्याच्याकडे पाहत विचारलं, काय? विराट मिश्किलपणे म्हणाला, शेवटी तुझ्या डोक्यातून मिहिका उतरली वाटतंय. शांतनूने कुशन उचलून त्याच्यावर फेकत म्हटलं, तुझी बकवास बंद कर. दोघे काही वेळ गप्पा मारत बसले. नंतर विराटने शांतनूला त्याच्या अपार्टमेंटवर सोडून दिलं.
माहीने दरवाजा उघडला आणि समोर शांतनूला पाहिलं. शांतनूने तिच्याकडे एकटक नजर टाकली. काही वेळ दोघं बोलत राहिले. मग विराटने शांतनूला त्याच्या अपार्टमेंटवर सोडून दिलं. माहीने दरवाजा उघडला आणि समोर शांतनूला पाहिलं. शांतनूची नजर माहीवर थबकली. त्यावेळी माहीने शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप घातला होता. तिचे सोनेरी केस तिने स्कार्फमध्ये बांधले होते. तिला पाहून शांतनूच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. पण त्याने स्वतःला सावरलं आणि काही न बोलता सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. माही किचनमध्ये गेली आणि रमेशला म्हणाली, तुम्ही जा, बाकीचं काम मी पाहते. रमेशने हलकेच मान झुकवली आणि तो निघून गेला. माही स्वयंपाकात गुंतली. थोड्याच वेळात शांतनू फ्रेश होऊन कपडे बदलून बाहेर आला. माहीची नजर त्याच्यावर पडली. साध्या लोअर आणि पांढऱ्या शर्टमध्ये तो खूपच देखणा दिसत होता. त्याचे केस कपाळावर हलकेसे विखुरलेले होते. तो लॅपटॉप घेऊन समोरच्या सोफ्यावर बसला आणि काचेच्या किचनमधून तिच्याकडे पाहू लागला. कामापेक्षा जास्त त्याचं लक्ष माहीकडेच जास्त होतं. माहीचे काही केस स्कार्फमधून सुटून तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि तिला स्वयंपाक करताना त्रास देत होते. ती वारंवार ते बाजूला करत होती, पण पुन्हा पुन्हा ते चेहऱ्यावर येत होते. शांतनू तिच्याकडे पाहतच राहिला आणि नकळत त्याचे भान हरपायला लागले. त्याच्या श्वासांची गती वाढली. तो हळूच उठला आणि किचनकडे गेला. माहीला त्याच्या येण्याचा पत्ताही लागला नाही. शांतनू तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि अलगद तिच्या केसांमधून स्कार्फ काढून टाकला. मग त्याने पुढे होऊन गॅस बंद केली. माही दचकून मागे वळली. काय झालं शांतनू सर, तुम्हाला काही हवं आहे का? तिने आश्चर्याने विचारलं. शांतनूने तिला मध्येच थांबवत ठाम आवाजात म्हटलं, घरात किंवा ऑफिसच्या बाहेर फक्त शांतनू. येथे मी तुझा नवरा आहे, बॉस नाही. माहीने घाबरत मान हलवली. नाही, मी तुमचं नाव कसं घेऊ? नाव घेऊ शकत नशील तर हा माझा आदेश समज. शांतनूचा आवाज कठोर झाला. माही थोडी अडखळत म्हणाली, शांतनू? तोपर्यंत शांतनू तिच्या खूप जवळ आला होता. त्याचा उष्ण श्वास माहीच्या मानेला स्पर्श करत होता. तिचे हात नकळत त्याच्या छातीवर जाऊन टेकले. शांतनू हलक्या आवाजात म्हणाला, यू आर व्हेरी ब्युटिफुल. शांतनू, मला स्वयंपाक करायचा आहे. माहीने हलकेच दूर सरकण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी शांतनू जणू सगळं विसरला होता. त्याला फक्त माहीचा चेहरा दिसत होता. त्याचे हात तिच्या केसात गुंतले. त्याने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. क्षणभर माही स्थिर झाली. तिचे हातही नकळत त्याच्या केसात गुंतले. वातावरणात एक वेगळीच धडधड पसरली होती. शांतनूने तिला अलगद उचललं आणि तिला घेऊन बेडरूमकडे चालू लागला. बेडजवळ पोहोचताच त्याने तिला सावकाश बेडवर टेकवलं. माहीचा धडधडता आवाज बाहेर पडला, शांतनू तुम्ही? शांतनू त्या क्षणी काहीही ऐकत नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त त्याचीच ओढ होती. त्याने आपला शर्ट काढून टाकला. माहीची नजर त्याच्या मजबूत शरीरावर आणि बायसेप्सवर गेली. तिने नकळत घोटभर थुंकी गिळली. शांतनू माहीच्या अंगावर हलकेच चुंबनाचा वर्षाव करू लागला. माहीच्या श्वासांचा वेग वाढू लागला. तिच्या ओठांतून हलक्या सिसकाऱ्या बाहेर पडू लागल्या आणि शांतनू थोडा अधिक बेभान झाला. धूपही तुझ्या रूपावर सोन्यासारखी कुर्बान झाली आहे. हळूहळू दोघांचे कपडे दूर होऊ लागले. शांतनूने माहीला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं. तो तिच्या पाठीवर प्रेमाने चुंबन घेऊ लागला. अत्यंत कोमलतेने तो तिच्यात हरवत चालला होता. त्याच्या प्रेमळ खुणांनी माही पूर्णपणे हरवून गेली. काही वेळातच दोघांनीही सर्व मर्यादा विसरल्या. वर्षभराच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये ते इतक्या लवकर एकमेकांच्या इतके जवळ येतील असं दोघांनीही कधी कल्पना केली नव्हती.
शांतनूने माहीला आपल्या पाशात घेतलं. एकमेकांच्या मिठीतच दोघांनाही डिनर न करताच गाढ झोप लागली. पुढची सकाळ. माहीची झोप उघडली. तिने बिछाण्यावर अंग ताणलं आणि शेजारी हात फिरवला, पण शांतनू तिथे नव्हता. ती पुटपुटली, शांतनू कुठे गेले? तिने स्वतःभोवती चादर गुंडाळली आणि उठून उभी राहिली. कपाटातून तिने एक गाऊन घातला आणि शांतनूला शोधू लागली. तिने वॉशरूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. माहीने दरवाजा उघडून पाहिलं आणि म्हणाली, शांतनू इथे नाहीत. तिने आणखी 1-2 खोल्या पाहिल्या, पण तो कुठेच दिसला नाही. शेवटी ती शांतनूच्या पर्सनल जिमकडे गेली. आत डोकावून पाहते तर तो शर्टलेस होऊन व्यायाम करत होता. त्याच्या शरीरावरून घाम वाहत होता, त्यामुळे तो अजूनच देखणा दिसत होता. माहीने नकळत ओठांवर जीभ फिरवली आणि हलका सुस्कारा सोडला. तिच्यासाठी शांतनूचा हा अवतार अक्षरशः वेड लावणारा होता. खरं तर त्याला अशा रूपात पाहिल्यावर कोणतीही मुलगी वेडी होईल. शांतनूला जाणवलं की बाहेर माही उभी आहे. व्यायाम करत करतच तो म्हणाला, माही, आत ये. माहीने ओठ चावले आणि आत आली. शांतनूने तिच्याकडे थंड नजरेनं पाहिलं. ओ, मला विचारायचं होतं की आपण ब्रेकफास्ट करणार ना? माही अडखळत म्हणाली. शांतनू थांबला. त्याने टॉवेलने अंग पुसायला सुरुवात केली. माही त्याच्याकडून नजर चोरू लागली. अचानक शांतनू म्हणाला, माही, सॉरी. सॉरी का? माहीने आश्चर्याने विचारलं. शांतनू तिच्या जवळ येत म्हणाला, काल रात्री मी थोडा वाहवत गेलो आणि तुझ्या खूप जवळ आलो. कदाचित मी माझ्या मर्यादा विसरलो. आय एम सॉरी. माहीने त्या क्षणी त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, तुम्ही काय बोलताय? ती काही चूक नव्हती आणि जरी चूक असेल तरी त्यात मीही तुमची साथ दिली होती. शांतनू तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्या क्षणी माही खूपच सुंदर दिसत होती. सोनसळी केस, सडपातळ बांधा, मोहक डोळे, कोणालाही आकर्षित करण्यासाठी ते पुरेसं होतं. आणि ती तर शांतनूची पत्नी होती. शांतनूच्या तोंडून नकळत निघालं, जर ही चूक असेल तर मला ही चूक पुन्हा पुन्हा करायला हरकत नाही. असं म्हणत त्याने माहीचा हात पकडला. माही त्याच्या छातीशी येऊन टेकली. शांतनूचे हात पुन्हा तिच्या भोवती घट्ट झाले आणि तो तिच्या जवळ झुकला. माहीचे श्वास पुन्हा खोल झाले आणि ती मागे भिंतीला टेकली. शांतनूने दोन्ही हातांनी तिला वेढलं आणि पुन्हा तिच्या वर प्रेमाचा वर्षाव करू लागला. माही पुन्हा एकदा त्याच्या भावनांच्या प्रवाहात वाहू लागली. माहीने त्याला थांबवत हलक्या आवाजात म्हटलं, मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे, पण आय वॉन्ट टू यू. मला काय होतंय कळत नाही. शांतनू तिच्या सौंदर्यात हरवून म्हणाला. तो तिच्या केसात चेहरा टेकवत कुजबुजला. यू स्मेल सो गुड. माही ही स्वतःला रोखू शकत नव्हती. शांतनूने तिला अलगद उचललं आणि बेडरूममध्ये नेलं. दोघे पुन्हा एकमेकात हरवू लागले. त्यांच्या लक्षातही राहिलं नाही की त्यांचं लग्न फक्त 1 वर्षाच्या करारावर आधारित होतं. दोघांचे ओठ एकमेकांना भिडले. शांतनूने आपली बोटं माहीच्या हातात अलगद गुंफली. माही आणखी खोल श्वास घेऊ लागली. शांतनू थांबला आणि तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, तुला माझ्यावर प्रेम आहे का? माहीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. काय? शांतनूजी, मी जे विचारलं आहे त्याचं उत्तर दे, शांतनू म्हणाला. माही काही क्षण शांतनूच्या डोळ्यात पाहत राहिली. मग तिने नकारार्थी मान हलवली. शांतनूने खोल श्वास घेतला आणि पुन्हा एकदा काल रात्रीप्रमाणे तिच्यासोबत आपली मर्यादा ओलांडू लागला. थोड्या वेळाने माही फ्रेश होऊन नाश्ता बनवते आणि ऑफिससाठी निघाली. ऑफिसमध्ये पोहोचताच ती कामाला लागली. शांतनूसाठी नवीन डिझाईन्स तयार करण्यात ती गुंतली होती, जसं त्याने तिला सांगितलं होतं. दुसरीकडे शांतनू आपल्या मीटिंग्समध्ये व्यस्त होता. माहीला माहीत होतं की शांतनूमुळे तिला अंतरा हिला आपले डिझाईन्स दाखवण्याची एक सुवर्ण संधी मिळणार होती.
अंतरा शर्मा हे फॅशनच्या दुनियेतलं एक प्रसिद्ध नाव होतं, ज्यांच्यासोबत काम करणारी इच्छा प्रत्येकाचीच होती. मला फक्त एकदाच त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तरी पुरे. इतक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर रोनितचं नाव चमकत होतं. माहीला आठवलं, तिने रोनितसोबत लंचला जाण्याचं वचन दिलं होतं. बहुतेक रोनित सर मला लंचला घेऊन जायचं म्हणत असतील. आता त्यांना नकार कसा देऊ? शांतनुजींना कळलं तर? करारानुसार मी दुसऱ्या कोणत्याही पुरुषांमध्ये रस दाखवू शकत नाही. आणि जर मी रोनितला नकार दिला तर ते नाराज होतील का? शेवटी ते माझे बॉस आहेत. पण मला अंतरालाही इम्प्रेस करायचं आहे. माहीच्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार चालू होते. शेवटी तिने फोन उचलला. हॅलो, रोनित म्हणाला. काल तू मला लंचसाठी सांगितलं होतंस, पण ते कॅन्सल झालं. तर आज प्रोग्राम होऊ शकतो का? माहीने उत्तर दिलं. रोनित सर, शांतनुजींनी मला बेस्ट डिझाईन्स सिलेक्ट करायला सांगितलं आहे आणि मी त्याच कामात आहे. सॉरी सर, आजही जमणार नाही. हे ऐकताच रोनितचा चेहरा उतरला. थोडा नाराज होत तो म्हणाला, माझ्या केबिनमध्ये ये. जी सर. माही लगेच रोनितच्या केबिनमध्ये नॉक करून आत गेली. ती त्याच्या समोर उभी राहिली. रोनित तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणाला, माही, हे सगळं काय आहे? तू माझी एम्प्लॉय आहेस आणि शांतनू जयस्वालचं काम करत आहेस? सर, आपण मला चुकीचं समजत आहात. मी माझ्याच प्रोजेक्टसाठी काम करत आहे, माहीने स्पष्ट केलं. रोनित ठामपणे म्हणाला, काहीही झालं तरी तू शांतनुजींच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करणार नाहीस. मी स्वतः त्यांच्याशी बोलतो. रोनितने मोबाईल उचलताच माहीने त्याला थांबवत म्हटलं, शांतनुजी आता मीटिंगमध्ये असतील. प्लीज सर, त्यांना आत्ता कॉल करू नका. रोनित आश्चर्याने माहीकडे पाहू लागला. माही पुढे म्हणाली, मी त्यांच्या ऑफिसला जाते. ते फ्री झाल्यावर मी स्वतः त्यांच्याशी बोलते आणि सगळं स्पष्ट करते. रोनितने मान हलवली. ठीक आहे, त्यांच्या ऑफिसला जा आणि लगेच काम संपवून परत ये. माहीनेही मान डोलावली आणि तिथून निघाली. ती आपल्या डेस्कवर बसली आणि पटकन स्केचेस पूर्ण केले. त्यानंतर स्केचेस आणि बॅग घेऊन ती शांतनूच्या ऑफिसकडे निघाली. कादंबरी इंडस्ट्रीज. शांतनूच्या ऑफिसमध्ये पोहोचून ती त्याच्या केबिनमध्ये गेली. शांतनूने तिला गहिऱ्या नजरेनं पाहिलं. तुझे स्केचेस तयार आहेत, माही म्हणाली. थोडंसं काम बाकी आहे, शांतनूने समोरच्या एका रूमकडे इशारा करत सांगितलं. तू तुझं काम तिथे जाऊन पूर्ण करू शकतेस. तिथे सगळ्या सुविधा आहेत. थँक्स सर. माही हलकासा हसली आणि त्या रूममध्ये जाऊन कामाला लागली. अचानक तिला आठवलं, तिने त्या मिस्ट्री मॅनला पेंडंट परत देण्यासाठी मेसेज केला होता. पाहूया त्याने काही रिप्लाय दिलाय का? माहीने पर्समधून आपला पर्सनल फोन काढला. त्या मिस्ट्री मॅनचा काहीच मेसेज नव्हता, पण मिसेस परेरा यांचा मेसेज आलेला होता. माही, आशा आहे तू ठीक असशील. मी काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे तुला कॉल करू शकले नाही. तुला वेळ मिळाला की मला भेटायला ये. मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे वाचताच माहीच्या चेहऱ्यावर तणाव उमटला. मिसेस परेरांना माझ्याशी अशी कोणती महत्त्वाची गोष्ट बोलायची असेल? काही क्षण विचार करून माहीने त्यांना रिप्लाय केला. आम्ही सगळे इथे ठीक आहोत. मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. मेसेज पाठवताच तिचं लक्ष पुन्हा त्या मिस्ट्री मॅनकडे गेलं. तिने पुन्हा त्या अनोळखी व्यक्तीला मेसेज केला. हॅलो, मी तुम्हाला आधीही मेसेज केला होता, पण तुम्ही उत्तर दिलं नाही. मला माझं ब्रेसलेट परत हवं आहे. आपण आज संध्याकाळी भेटू शकतो का?
मेसेजला अजूनही उत्तर आलं नव्हतं आणि नेमक्याच त्यावेळी शांतनू खोलीत दाखल झाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.